नमस्कार मित्रांनो, आपण आहे आता सेक्टर 39 तळोजा. आपल्या प्रेक्षकांनी जी मागणी केली होती की सेक्टर 39चा व्हिडिओ बनवा, त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा रस्ता जात आहे पनवेलकडे आणि हा आहे मुंब्रा पनवेल हायवे. आणि जर उजव्या साईडला बघाल तर हा रस्ता मुंब्र्याकडे जात आहे. इथून तुम्ही खारघरला व खारघरच्या फ्लायओव्हर पण बघू शकता. खारघरचा जो फ्लायओव्हर आहे इथून 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हे सेक्टर 39 सेक्टर. जर तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघायला येत असाल तर इथे सिक्युरिटीकडे एंट्री करावी लागते. तुमचा आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर देऊन तुम्ही इथे एंट्री करू शकता. संध्याकाळचा वेळ आहे. सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी कितीतरी लोक आले. तुम्ही सुरुवातीला गेट पार केलं की आर्यन ह्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था इथं आहे. तुम्हाला इथे बघायचं झालं एखादा फ्लॅट वगैरे तर इथे एंट्री करावी लागते. हे सगळं आम्ही तुम्हाला घर बसल्या दाखवणार आहे. आपलं बाकीच्या सारखं एका जागेवर एका खुर्चीवर बसवून ते फोटो वगैरे टाकून नाही. आपलं काम फील्डवर आहे. ती माहिती तुमच्यासाठी मी मारुती मुरकुटे आणि प्रदीप चिकणे सोबत तुम्हाला ह्या फील्डवरची माहिती, या सेक्टर 19च्या बिल्डिंग विषयी माहिती देतोय. चला आपण पुढे बघू. आपण सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी आता गृह प्रवेश करतो. या आपण हे बघा, हा आहे हॉल 322चा एरिया. यामध्ये हॉल, तिथून असं गेलं की किचन, एल टाइप मध्ये किचन आहे. इथे तुम्ही मस्त पैकी इथे गॅस ठेवू शकता. वर लेंडर आहे तुमच्या गृहिणीचं सामान वगैरे ठेवायला. त्यानंतर इथे वॉशरूम, आपले वॉश बेसिन. त्याच्यानंतर इथे जागा आहे म्हणजे हवा वगैरे यायला, जे तुमचं बनवलं ते बाहेर जायला किंवा तुम्ही ते काढू शकता. इथं आउटडोअरचा फॅन वगैरे लावू शकता. त्याच्यानंतर इथे ही महत्वाची गोष्ट आहे, इथं थोडा पेस आहे. आपल्या त्या सोसायटीच्या तिथे एवढा नाहीये, पण इथे जरा वेगळं आहे. इथं बेसिक आहे. त्यानंतर इथे संडास बाथरूम आहे. आपण बघूया. बाथरूम शॉवर हे चांगल्या क्वालिटीचं लावून दिलेलं आहे. सगळं जरा छोटा आहे पण आपल्याला पुरेल एवढाच आहे. त्यानंतर आपण बघू शकतो हा आहे बाथरूम. पाश्चात्य देशाच्या बाथरूम सारखा बाथरूम आहे. ती पद्धतीचं बाथरूम आहे. योग्य त्याला लावलेले आहे ते. त्याच्यानंतर हा आहे तुमचं बेडरूम. मस्त बेडरूम आहे. इथे तुम्ही फर्निचरचं कबड बनवू शकता. वर लेटर आहे. त्याच्यानंतर इथे गॅलरी आहे. हे महत्वाचं. इथून चांगला पेस आहे. तुम्हाला हवा येईल, हवा खेळती राहील. जेवढं वर जा तेवढं आहे. पुढं कुठल्या बिल्डिंगचा अडथळा नाहीये. बटनांची व्यवस्था, लाईटची व्यवस्था. आणि पुन्हा हे बघा फायर सेफ्टीचं. त्यामुळं तुम्हाला याची निवड करायला काय हरकत नाही. ते खालच्या बाजूला दिले, त्यामुळे तुम्ही खाली जरी असलात सगळ्या गोष्टी व्यवस्थित हाताला पुरतील अशा आहेत. इथे खिडकीच्या खाली, गॅलरीच्या खाली इथे तुम्हाला दरवाजा वगैरे बनवून तिथे स्टोरेज ठेवण्यासाठी वगैरे आहे व्यवस्थित जागा. चला इथे पण तशीच व्यवस्था आहे. चांगलं आहे. बनवण्याची जी सॅम्पल आहे ते खूप छान आहे. राहण्यासाठी योग्य आहे. तुम्हाला याची निवड करायला. आणि हे जे बांधकाम आहे ते पण सुद्धा एकदम मजबूत दिसतोय. लिव्हिंग रूम मध्ये बघा फायरची सोय, 2 प्रकारचे फॅन तुम्हाला लावता येतात. बाजूला मोठा हायवे, इथे रोडपाली रोडला जाणार आणि इकडे शिळफाट्याला जाणार. त्याच्या बाजूला जो ब्रिज आहे त्याची माहिती आपण दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तो 5 वायर खारघरवर टच व्हायला. इकडून तुम्हाला रोडपाली कळंबोलीला जाऊ शकता. त्या मोठ्या हायवेला, पुणे हायवेला तुम्ही किती 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण आता खालचा एरिया बघूया, त्याची व्यवस्थित माहिती देऊया. चला, एक गोष्ट सांगायची राहिली. हे जे किचन आहे, ज्या अगोदरच्या सोसायटी आहेत, अगोदरचे घर आहे त्याच्यापेक्षा हे मोठं आहे. एल आकाराचं दिले, तिथे फक्त तुम्हाला आय टाईप दिलं होतं. तिथे एल आकाराचं आहे. खाली ठेवायला जात आहे. आणि तिथे फ्रीज ठेवायला प्रॉब्लेम येतो. तिथे सेपरेट फ्रीज ठेवायला तुम्हाला वेगळा दिलेला आहे. त्यामुळे ती एक अडचण दूर करण्याचा, म्हणजे याच्यात अपग्रेड करण्याचा शिडकोनं प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
मधला पेस आहे, त्यानंतर 2 लिफ्ट आणि दोन्ही बाजूला तुम्हाला जिन्याची व्यवस्था केलेली आहे. इथून तुम्हाला हा रस्ता दिसेल, तिथून बाहेर पडायला आहे, इथून बाहेर पडायला आहे. चला आपण खालचा एरिया बघूया आता. स्वप्नांचा प्रकल्प, 7,000 फ्लॅट, 23 लाखाची किंमत, बांधकाम व्यवस्थित, रस्त्याची सोय, सगळ्या गोष्टीची सोय असणार हा 39चा प्रकल्प. मागच्या बाजूला 4 रूल रेल्वेसाठी आणि पाण्याची व्यवस्था वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मला तुमच्या स्वप्नापैकी घर आहे, आपण बघितलं. इतर जे सिडकोचे प्रकल्प आहेत त्याच्यापेक्षा व्यवस्थित ज्या काही चुका झाल्या असत्या त्या चुकाची भरपाई करून अपग्रेड करून हा बनवलेला सुंदर असा प्रकल्प आहे. सुरक्षा व्यवस्था चांगली आहे आणि हा बघा व्ह्यू त्याचा. तुम्हाला बसल्या बसल्या हे दाखवत आहोत. कुठंही बसून नाही, ऑन द फील्ड जाऊन आपण समोर जाऊया. तसंच गार्डनचं स्वरूपाचं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. हे बघा, जागा खूप मोठी ठेवली दोन्ही बिल्डिंग याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय हवा ये जा करण्यासाठी मोठा वाव आहे, त्यामुळं थोडंसं हे होणार नाही. रोडच्या बाजूला असल्यामुळं रेंजचे वगैरे सगळे प्रॉब्लेम आपोआप दूर होतील. टावरची सोय होईल. हे बघा, एकदम उत्कृष्ट दिसणारे रंग आहेत आणि ते तुम्हाला अट्रॅक्ट करतील. कुठलीही गोष्ट म्हटलं की चांगल्या आणि वाईट गोष्टी आल्याच. मग तसं ह्या प्रोजेक्टचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. आपण थोडंसं तोट्याविषयी बोलूया. प्रत्येकाला असं वाटतं वाहतूक व्यवस्था असावी, इथे आहे, परंतु तुम्हाला महानगरपालिकेची बस इथून तुम्हाला दिसणार नाही. तुम्हाला वाटतं मार्केट जवळ असावं. मार्केट इथून आसपास नाहीये, तुम्हाला थोडंसं दूरच जावं लागेल. नावडे गाव आहे, त्या गावाला जावं लागेल. जसं तुम्हाला पिठाची गिरणी, तुमच्याकडे जर घरघंटी नसेल, तुम्हाला पिठाची गिरणीला तिथं जावं लागेल. दुकान, मार्केट, भाजीपाल्याला हे तिकडे जावं लागेल. पुन्हा बाजूला वास आहे, ते जे MIDC चे प्रोजेक्ट आहेत त्याचा वास इथं येतोच. त्यानंतर जी पटरी आहे त्या पटरीचा जो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज तुम्हाला दोन्हीचा आहेच. रस्ता असल्यामुळे मोठमोठे वाहनं आहेत, त्या वाहनांचं प्रदूषणाचा थोडाफार परिणाम तुमच्यावर होईलच. शाळा, मुलांसाठी शाळा, आजूबाजूला मेट्रो आहे. या मेट्रोला तुम्हाला प्रवास करण्यासाठी जरा खूप दूर जावं लागेल. जवळजवळ 2-2.5 किलोमीटरचं अंतर आहे पेंदार स्टेशनला, तिथपर्यंत जावं लागेल. तुम्हाला इथून थोडासा प्रवास करायला तुमच्या स्वतःच्या गाडीच लागेल. हा एक प्रमुख तोटे आहेत. बाकी प्रोजेक्ट चांगला आहे. आपण आता थोडेसे फायदे पण सांगूया. प्रमाणे तोटे आहेत त्याप्रमाणे आपण फायद्याची माहिती घेऊया. फायदा काय, तर एकाच ठिकाणी 7,000च्या जवळपास घर आहेत, बांधकाम चांगलं आहे, त्याची रचना चांगली आहे. LNTचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे बांधकामाविषयी तुम्ही कुणाला विचारलं तर ती आहे. त्यानंतर काय, जरी रेल्वेचा आवाज येणार असेल तर ती कनेक्टिव्हिटी तुम्हाला ही रेल्वे तळोजा, पनवेल, वसई आणि बोरिवली या साईडला जाणारी रेल्वेची कनेक्टिव्हिटी भेटेल तुम्हाला. तुम्ही जर आजूबाजूला जर तुमचा जॉब असेल, जॉबसाठी तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला हा पद्धतशीर आणि सोपा आहे. हायवे आहे, व्ह्यू चांगला आहे, तुम्हाला तुमचं कुठेही जाण्यासाठी त्या मोठ्या रस्त्याचा उपयोग होणार आहे. त्यानंतर महत्वाचं काय, हे जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणासाठी आता इथे टावर उभारणं चालू आहे. आपल्या पनवेल महानगरपालिकेतर्फे टावर उभारलेला आहे इथे कोकणच्या जवळ. तर तुम्हाला त्या प्रदूषणावर सुद्धा मात करण्यासाठी उपाययोजना चालू आहे. तुम्ही नक्कीच ह्याचा विचार करू शकता. इतर सोसायट्यापेक्षा आम्हाला बरं वाटणारा हा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला सांगा ना, 2.5 लाखाची सबसिडी, 23 लाखाच्या जवळपास हा घर जातो. त्यात 2.5 लाखाची सबसिडी 20 लाखामध्ये मुंबई सारख्या, नवी मुंबई सारख्या शहरामध्ये LNTच्या बांधकामाचं घर तुम्हाला भेटतंय. ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जर कुठंच घर घेतलं नसेल, तुमचं बजेट मर्यादित असेल, तर ह्या प्रोजेक्टचा लाभ घ्यायला हरकत नाहीये. ही माहिती तुम्हाला घर बसल्या आम्ही देतोय. आम्ही स्वतः जाऊन इथं प्रत्येक गोष्टी बघितल्या. तुम्ही येऊन इथं बघू शकता. माझ्यासोबत आहे प्रदीप चिकणे, मी मारुती मुरकुटे. आम्ही तुमच्यासाठी प्रश्न करतोय, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांसाठी उत्तर देतोय. हे चॅनल पूर्ण बघा, सबस्क्राईब करा, एकमेकाला शेअर करा, कमेंट्स करा. आम्ही
तुमच्या जवळ तुम्हाला हवी असणारी माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत काळजी घ्या.